नमस्कार पब्लिक, कशी आहे आपली सगळी पब्लिक? जरा कमेंटमध्ये सांगा बघू. बाकी मित्रांनो, नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत केलं आहे. मित्रांनो, थोडं असं चाललो होतं आता फेरफटका मारायला. आपलं ट्युशनवर चाललो आहे, लेक्चर वगैरे घ्यायची आहे. सर्वप्रथम मित्रांनो, एक गोष्ट मला खूप बऱ्याच लोकांची आली की बाबा काठीवाडी शेळींची कानं का कापतात. सांगतो तुम्हाला का कापतात. पहिले सबस्क्राईब करा, एक लाईक करा, एक शेअर करा, एक कमेंट, नोटिफिकेशन घंटी सगळं काही करून घ्या. म्हणजे जेणेकरून हे बघा, आपल्याकडं सगळं काही फ्री आहे बरं का. माहिती कमीत कमी इथे तरी यूट्यूबवर तर सगळं फ्री आहे तुम्हाला. तर मग सबस्क्राईब करायला काय हरज आहे, तर करून घ्या. बाकी सांगतो तुम्हाला कानं का कापतात. आता बरेच लोक म्हणतात कानं का कापतात बुवा, एक सुंदरता यावी म्हणून कानं कापत असेल का, किंवा काठीवाडी शेळीचे कानं पैदाइशी कापेल असतात का, किंवा मग आईच्या पोटातूनच कानं कापून येतात का बुवा, असं काय असतं का. म्हणजे बऱ्याच लोकांचे असे वेगवेगळे काही त्यांच्यावाल्या स्वतःच्याच, म्हणजे जर म्हटलं आपण तर त्यांच्या स्वतःच्याच अशा मान्यता लोकांनी धरून ठेवल्या आहे. तर मित्रांनो, असं काही नाही आहे. मेन म्हणजे काय आहे माहिती का, जी काठीवाडी शेळी तुम्ही ऐकलं असेल, शेळ्यांना ना कसल्याही प्रकारचा सापाचा ताण नसतो. म्हणजे काय, पान वगैरे लागणे असं काही होत नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, जर तुम्ही विचारलं ना, कोणाला विचारलं, जर शेळी पालकाला एखाद्या विचारलं की शेळीला असा काही ताण नसतो का, तर तो एक गोष्ट तुम्हाला सांगेन, हो ताण नसतो. पण शेळीला ताण आहे तो म्हणजे विंचूपासून. विंचू सगळ्यांना माहितीच असेल. स्कॉर्पियन आपण त्याला म्हणतो, जसं काही मिस्टेक होऊ शकते, पण आय थिंक स्कॉर्पियनच म्हणत्या विंचूला. तर ते विंचूपासून शेळीला पान लागू शकतं आणि शेळी मरू शकते. तर बऱ्याच वेळेस शेळी विंचूचं पान लागूनच मरत असते. दुसरं पान, सापाचं वगैरे पान शेळीला लागत नाही. त्या वासामुळे साप शेळीच्या गोठ्यामध्ये किंवा शेळीच्या जवळ येत नसतो, असं मी ऐकलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, काठीवाडी शेळीचे कानं हे खूप लंबले असतात. तर मग काय होतं मित्रांनो, हे कान लांब लांब असल्यामुळे शेळीला पाणी पित्या वेळेस ते कानं पाण्यात बुडतात आणि ते शेळीला प्रॉब्लेम होतो. हा एक प्रॉब्लेम आहे. जर आपण बघितलं तर हा प्रॉब्लेम बी खूप मोठ्या प्रमाणात होत असतो शेळ्यांना. आता बरेच लोक म्हणतात काही नाही, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीचा, त्यामुळं आम्हाला. मग तशा लोकांसाठी मित्रांनो, शेळीचे कानं नाही बी कापले तरी चालतात. पण ही जी पान लागायची गोष्ट आहे का, ह्या गोष्टीसाठी तुम्हाला ते कान कापणे गरजेचं आहे. एक थोडासा तुकडा म्हणजे नाळ तुटण्याच्या अगोदर जर तुम्ही कट मारले कानाला, तर रक्त वगैरे येत नाही आणि त्या पिल्ल्याला कसल्याच प्रकारचं म्हणजे एक ज्यावेळेस डिलिव्हरी होती का, एक 10 सेकंद 20 सेकंदाच्या आत ही सगळी प्रोसेस करावी लागती. म्हणजे इतकी फास्ट प्रोसेस असते आणि ज्याला जमतं त्याला जमतं. धनगर लोक बऱ्याचदा करत असतात, पाठींचे कानं कापतात. तर काय असतं मित्रांनो, जर हा कान कापला तर जी पाठ आहे त्या पाठीला जर पान लागलं यदाकदाचित, तर तिला काय होत नाही. आणि काय असतं, जर समजा पायाला पान लागलं तिच्यावाल्या, तुम्हाला बघण्यात आलं, तर लगेच तिच्या कानाचं थोडंसं रक्त घ्यायचं आणि त्या पान लागेल याच्यावर टाकायचं ते रक्त. म्हणजे तिचं ते जे पान लागेल आहे ते विष नष्ट होतं असं म्हणतात बरेच लोक. त्यामुळे त्या शेळींचे कानं कापले जातात. हे एक मला आतापर्यंतचं कारण कळालेलं आहे. तर बाकी तुमची इच्छा राहिली. थोडासा प्रॉब्लेम आला, आपला मित्र आला होता भेटण्यासाठी, गेला, बोलणं चालणं झालं. बाकी मित्रांनो, हेच एक सगळ्यात मेन कारण आहे की काठीवाडी शेळ्या किंवा कोणत्याही शेळीला जर पान लागत असेल तर ते फक्त विंचूचंच पान असतं. आणि त्या विंचूच्या पानापासून वाचण्यासाठी मित्रांनो, तुम्ही ते काठीवाडी शेळींचे कानं कापायचे असतात. तर जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर एक लाईक तर करा. आणि जे आपलं 10 कोंबड्या आणि 1 कोंबड्याची जी बोली आहे ती बोली मी पूर्ण करणार, 100% पूर्ण करणार मित्रांनो. आणि मागं जी आपण 15 अंड्यावर कोंबडी बसवली होती, तिने 14 पिल्लं काढले. आपले पांडुरंग दुबाले पाटील यांनी सांगितलं होतं की 13 पिल्लं निघतील म्हणून. तर साहेब, आपल्या कोंबडीने 14 पिल्लं काढले. खूप भारी वाटलं. आणि जर कोणी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत असेल तर जो 14 नंबर आहे आपला 14, हा नंबर कमेंट करा. म्हणजे मला कळेल की तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत थांबलात.
आणि असाच सपोर्ट राहू द्या तुमचावाला. बरेच लोक शेवटपर्यंत बघतायत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काठेवाडी शेळीचे कानं का कापतात, तर काठेवाडी शेळीला म्हणजे शेळ्यांना कसल्याही प्रकारचं पान लागत नाही, पण इंचूचं पान लागू शकतं आणि ते पान लागू नये म्हणून काठेवाडी शेळीचे कान कापले जातात. आणि लागल्यावर सुद्धा तुम्ही तिथलं थोडंसं रक्त घेऊन जर त्या जखमेच्या ठिकाणी जर टाकलं तर तुमचं काम फत्ते होतं आणि शेळी वाचू शकते. तर त्यामुळे तुम्ही करू शकता जर तुम्हाला करायचं असेल. बाकी तुमची इच्छा राहिली. बाय बाय मित्रांनो. शेळींचे कानं कापायचे असेल तर कापा, पण एक नाळ तुटण्याच्या अगोदर म्हणा किंवा मग एक जनल्या 30 सेकंदाच्या आत तुम्हाला ही सगळी प्रोसेस करावी लागते, जेणेकरून तोपर्यंत रक्त हे पूर्ण शरीरात गेलेलं नसतं आणि ते रक्त कानापर्यंत जाण्याच्या अगोदर तुम्हाला शेळीचे कान हे कापावे लागतात. बाकी तुमची इच्छा राहिली. बाय बाय मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि 14 नंबर कमेंट करा. आणि या ज्या आपल्या 10+1चा जो आपला एक गिव्हअवे होणार आहे त्यामध्ये सामील व्हा. बाकी बाय बाय मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. आज जरा मला शेळ्यांकडे जाण्यासाठी वेळ नाही भेटला म्हणून डायरेक्ट येताच व्हिडिओ काढला. बाकी बाय बाय.